प्रभूची स्तुती असो। परमेश्वरानं तुम्हाला सांभाळलेलं आहे, सुरक्षित ठेवलेलं आहे। देवाची वचनं, देवाचं शांतीचं, प्रीतीचं, आनंदाचं जीवन तुम्हाला देवाची वचनं देत आहेत। प्रियानो, जसा आकाशातून पाऊस आणि बर्फ पडतो, तो पेरणाऱ्यास बीज आणि खाणाऱ्यास भाकर दिल्याशिवाय तो वरती जात नाही, त्याप्रकारे परमेश्वराचं वचन, परमेश्वर ज्या कार्याकरता पाठवतो ते कार्य तुमच्या जीवनात केल्याशिवाय आणि तुम्हाला सफल केल्याशिवाय परमेश्वराचं वचन माघारी जात नाही। प्रियानो, येशू ख्रिस्तानं अनेक दाखले दिलेत। येशू ख्रिस्तानं अनेक स्वर्गातल्या आणि पृथ्वीतल्या गोष्टी सांगितल्या। येशू ख्रिस्त जेव्हा बोलत असे, लोक ऐकत, पश्चाताप करत आणि प्रभू त्यांना क्षमा करत असे। प्रभू येशू ख्रिस्तानं अद्भुत कार्य केलं प्रियानो। पाप्यास क्षमा केली, रोग्यास मुक्ती दिली, तारण दिलं, जीवन दिलं। परंतु येशू ख्रिस्त देवाचा पुत्र बनून या जगामध्ये तो आला। येशू ख्रिस्त या जगामध्ये येण्या अगोदर प्रियानो, परमेश्वरानं आम्हाला पाहायला मिळतं की पुन्हा एक वेळा आपण यशायाच्याच पुस्तकावर या दिवसात मनन करत आहोत। यशायाचं पुस्तक 43 अध्याय आणि 1 ते 7 ही वचनं मी आपणासाठी वाचत आहे। यशायाचं पुस्तक 43 अध्याय 1 ते 7 ही वचनं। तरी आता हे याकोबा तुझा उत्पन्न करता आणि हे इस्रायला तुझा निर्माण करता परमेश्वर असे म्हणतो, भिवू नको, कारण मी तुला सोडविली आहे। मी तुला तुझ्या नावाने हाक मारली आहे, तू माझा आहेस। तू जलातून चालशील तेव्हा मी तुझबरोबर असेल, नद्यातून जाशील तेव्हा त्या तुला बुडवायच्या नाहीत, अग्नीतून चालशील तेव्हा तू भाजावायचा नाहीस, ज्वाला तुला पोळावायची नाही, कारण मी परमेश्वर तुझा देव आहे। मी इस्रायलाचा पवित्र प्रभू तुझा त्राता आहे। मी तुझ्याकरता मिसर खंडादाखल दिला आहे, तुझ्याबद्दल कुश व सभा दिली आहेत। तू माझ्या दृष्टीने अमोल आहेस, तू मोठ्या योग्यतेचा आहेस व मी तुझवर प्रेम करतो, म्हणून तुझबद्दल, तुझ्या जीवाबद्दल मनुष्य राष्ट्रे मी देईन। भिवू नको, कारण मी तुझ्या बरोबर आहे। मी तुझा वंश उगवतीकडून आणीन, मावळतीकडून तुला मी एकवट करेन। मी उत्तरेला म्हणेन देऊन टाक, दक्षिणेला म्हणेन अटकाव करू नको। माझे पुत्र दुरून व माझ्या कन्या दिगंतापासून घेऊन या। ज्यास माझे नाव ठेविले, ज्यास माझ्या गौरवासाठी उत्पन्न केले, निर्माण केले आणि घडिले, त्या सर्वांस घेऊन या। प्रेज द लॉर्ड। प्रियानो, परमेश्वरानं मानव निर्माण केला। परमेश्वरानं तुम्हाला आणि मला आपल्या प्रतिरूपाचं निर्माण केलं आणि आपल्याशी सदृश्य असं निर्माण केलं, आणि त्यामुळे परमेश्वराची आपण निर्मिती आहोत, परमेश्वर हातचा आपण काम आहोत। शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे, जशी माती कुंभाराच्या हाती असते, जशी माती कुंभाराच्या हाती असते आणि तो कुंभार त्याला पाहिजे तसं तो त्या प्रत्येक मातीला आकार देऊन घडवून योग्य ते पात्र बनवत असतो। परमेश्वरानं तुम्हाला, परमेश्वरानं तुमच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला त्याला हवं तसं योग्य असं पात्र तुम्हाला घडवलेलं आहे। प्रियानो, तुम्ही स्वतःला कमी लेखू नका, तुम्ही स्वतःची तुलना इतरांबरोबर करू नका। तुम्ही परमेश्वराची निर्मिती आहात, तुम्ही परमेश्वराच्या हातची कृती आहात। जे ज्ञान परमेश्वरानं तुम्हाला दिलेलं आहे, जो आत्मा परमेश्वरानं तुम्हाला दिलेला आहे, तो अमोल आहे। जे परमेश्वरानं तुम्हाला घर दिलं असेल, नोकरी दिली असेल, पत्नी, लेकरं, आई वडील, कुटुंब, हे परमेश्वरानं तुम्हाला योग्य वेळी योग्य असं दिलेलं आहे। मात्र आम्ही परमेश्वराला ओळखणं, परमेश्वरानं आम्हाला कोणत्या कामासाठी, कोणत्या गोष्टीसाठी ह्या गोष्टी दिल्या हे ओळखणं फार महत्त्वाचं आहे।
आणि म्हणून यशाच्या पुस्तकामध्ये परमेश्वर पुन्हा एक वार आज आम्हाला जाणीव करून देत आहे. तो काय म्हणतो, हे याकोबा तुझा उत्पन्न करता आणि हे इस्रायला तुझा निर्माण करता परमेश्वर असे म्हणतो, भिवू नको, कारण मी तुला सोडविली आहे, मी तुला तुझ्या नावाने हाक मारली आहे, तू माझा आहेस. तो याकोबाला काय म्हणतो, याकोब या नावाचा अर्थ फसवणारा. याकोबाने आपल्या भावाला फसवलं, परंतु पुन्हा एक वेळा परमेश्वर या याकोबाशी आपलं नातं जोडत आहे. कदाचित तुम्ही या जगामध्ये कुणाकडून तर फसवले असाल, कुणाला तर तुम्ही फसवलं असेल, तुम्ही दुखावले गेले असाल, तुम्ही धोका पावलेला असाल, परंतु आज परमेश्वर तुम्हाला एक अभिवचन देत आहे. पुन्हा एक वेळा तो परमेश्वर तुम्हाला म्हणत आहे, हे याकोबा तुझा उत्पन्न करता मी परमेश्वर आहे, हे इस्रायला मी तुझा निर्माण करता परमेश्वर आहे. प्रियानो, परमेश्वरानं सृष्टी उत्पन्न केली, परमेश्वरानं मनुष्य निर्माण केला आणि म्हणून परमेश्वर हा आपला उत्पन्न करता निर्माण करता देव आहे हे आम्ही समजलं पाहिजे. आज जगामध्ये निर्माणकर्त्याला सोडून निर्मितीच्या मागे लोक लागलेले आहेत. माझ्या प्रियानो, देवानं सूर्य आमच्यासाठी निर्माण केला, तर सूर्याला बनवणारा देव आहे. या भूतलावर अनेक गोष्टी परमेश्वराने निर्माण केल्या, त्या वस्तू आणि वास्तू असतील त्या आमच्या, तर परमेश्वरानं आम्हासाठी आमच्या अनेक गोष्टी दिलेल्या आहेत. परमेश्वरानं आकाशात सूर्य चंद्र तारे निर्माण केले आम्हाला प्रकाश देण्यासाठी. परमेश्वरानं या जीवसृष्टीला निर्माण केलं, झरे नद्या सागर समुद्र आम्हाला दिले की आम्हाला पाणी प्राप्त व्हावं. परमेश्वराने जीवसृष्टी जिवंत राहण्यासाठी हवा वाहिली. आज आनंदाची बातमी आहे की प्रियजन हो, परमेश्वर एका राष्ट्राचा, एका देशाचा किंवा एका वंशाचा व्यक्तीचा देव नाही. परमेश्वर या सृष्टीचा निर्माण करता उत्पन्न करता परमेश्वर आहे आणि तो तुमचा निर्माण करता परमेश्वर आहे. आज तो तुम्हाला म्हणत आहे, काय म्हणत आहे, भिवू नको, कारण मी तुला सोडविली आहे, मी तुला तुझ्या नावाने हाक मारली आहे, तू माझा आहेस. आज कदाचित जगानं तुम्हाला सोडलं असेल, आज कदाचित जगातल्या अनेक गोष्टी तुम्हाला सोडून गेल्या असतील. तुमचे प्रियजन, तुमचे प्रिय वाटणाऱ्या वस्तू, तुम्हाला प्रिय वाटणारी अनेक गोष्टी तुमच्यापासून सैतानानं हिरावून घेतल्या असतील. पण प्रियानो, आज आनंदाची गोष्ट आहे की परमेश्वरानं तुम्हाला सोडलेले नाही, तर परमेश्वर तुम्हाला जग आणि जगाच्या गोष्टीपासून सोडवलेलं आहे. पापापासून तुम्हाला सोडवलेलं आहे, व्यसनातून देवानं तुम्हाला सोडवलेलं आहे, आजारातून तुम्हाला सोडवलेलं आहे, मरणातून तुम्हाला सोडवलेलं आहे, सैतानाच्या बंधनातून तुम्हाला सोडवलेलं आहे. या गोष्टीचा विसर पडू देऊ नका. पाऊल म्हणतो, ख्रिस्त हा लाभ प्राप्त करून घेण्यासाठी, प्रभू येशू ख्रिस्त हा जीवन लाभ प्राप्त करून घेण्यासाठी ज्या गोष्टी मला लाभाच्या वाटत होत्या त्या मी केर कचरा अशा संबोधलेल्या आहेत. अजून जे प्रियजन ज्यांनी परमेश्वराला ओळखलेलं नाही की परमेश्वर निर्माण करताय, सृष्टीचा उत्पन्न करताय, त्यांना मी सांगू इच्छितो, जग आणि जगातल्या गोष्टी प्रीती करू नका. कारण जगात जे आहे ते सर्व म्हणजे डोळ्याची वासना, देहाची वासना आणि संसाराची फुशारकी, ही देवापासून नाहीत, ही जगापासून आहेत. आणि जग आणि त्याची वासना ही नाहीशी होत चाललेली आहे, पण देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा सर्व काळ राहतो. म्हणून पाऊल म्हणतो, आता मी जगतो असं नाही, तर ख्रिस्त माझ्या ठाई जगतो आहे आणि माझं ते देहात जगणं आहे ते त्याच्यावरील विश्वासाच्या द्वारे आहे. माझ्या प्रियानो, परमेश्वरानं तुम्हाला सोडवलं आहे आणि देव फक्त आम्हाला या जगाच्या बंधनातून, जगाच्या मरणातून, नाशातून फक्त सोडवून गप्प बसत नाही, तर परमेश्वर दुसरी गोष्ट काय करतो, तो म्हणतो, मी तुला तुझ्या नावाने हाक मारली आहे. प्रेज द लॉर्ड. नावानं हाक मारलेली आहे. येशू ख्रिस्त जेव्हा एका रस्त्यावरून जात होता, अनेक गर्दी त्याच्या मागून होती. त्यातून एक मनुष्य जो उंचीनं ठेंगणा होता,
पैशानं उंच होता, श्रीमंत होता, पण त्याच्या अंतःकरणामध्ये एक इच्छा होती येशू ख्रिस्ताला पाहण्याची. आणि लोक त्याला पापी म्हणत होते, लोक त्याला चिडवत असतील, ठेंगणा आहे, पापी आहे. मात्र त्याच्या अंतःकरणाची तळमळ होती की येशू कोण आहे हे पाहण्याची. कारण त्यानं ऐकलं होतं येशू ख्रिस्तानं का माहिती लग्नात पाण्याचा द्राक्षरस केला. त्यानं ऐकलं होतं येशूना अंधाचे नेत्र उघडले, कुष्ठ्या शुद्ध केलं. आणि त्यामुळे येशू ख्रिस्ताला पाहण्याची त्याच्या अंतःकरणात तळमळ निर्माण झालेली आहे. येशू ख्रिस्ताकडून तारण साधून घेण्याचं त्याचं अंतःकरण तयार झालेलं आहे. माझ्या प्रियाने येशू स्वतः म्हणतो, जे ताणलेले भुकेले ते धन्य, ते तृप्त होतील. आज तुम्ही देवाचं वचन ऐकून देवानं तुमच्या जीवनात कार्य करावं, त्यानं तुम्हाला दर्शन द्यावं, त्यानं तुम्हाला तारण द्यावं, त्यानं तुमचं जीवन बदलावं. तुमची इच्छा आहे काय? तो ठेंगणा आणि श्रीमंत मनुष्य जग आहे त्या गर्दीच्या पुढं पळत जाऊन उंबराच्या झाडावर बसतो, स्वतःला लपेटून घेतो, कोणी ओळखू नये इतपत तो पानं गुंडाळून घेतो. परंतु जेव्हा येशू तिथं पोहोचतो, येशूने नजर वर टाकून त्याचे फक्त मिनमिन ते डोळे दिसत होते आणि येशू त्या डोळ्यावरून त्याला ओळखून म्हणतो, जक्कया तोरा करून खाली उतर, जक्कया तोरा करून खाली उतर, आज मला तुझ्या घरी यायचं आहे. प्रियानो, आपला परमेश्वर नावानिशी ओळखणारा देव आहे. येशूनं त्याला शरीरावरून, त्याच्या व्यवसायावरून, त्याच्या उंचीवरून ओळखलं नाही, त्याच्या डोळ्यावरून ओळखलं. शास्त्र सांगतं परमेश्वराचे नेत्र मनुष्याला आजमावतात, परमेश्वराचे नेत्र आम्हाला पाहतात, त्याच्या दृष्टीपासून काही लपत नाही. जो आदाम झाडाच्या आडाला लपला त्याला देखील परमेश्वरानं ओळखलं. जो नतानिएल झाडाच्या खाली संशयात आणि द्विधा मनस्थितीमध्ये होता, नकारात्मक बोलत होता, त्याला येशूनं दुरून ओळखलं. आणि या झाडावर बसलेला त्यालाही प्रभूनं ओळखलं की तो जक्कया आहे. प्रेज द लॉर्ड. आज तुम्ही कुठं लपलेला? झाडाच्या मागं, चुकीच्या लोकांच्या मागं, पापाच्या मागं, व्यसनाच्या अधीन. आज तो परमेश्वर तुम्हाला बोलावत आहे, माझ्या मुला तू कुठे आहेस? अवकशी भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्या जवळ या, मी तुम्हाला विसावा देईन. माझ्या प्रियाने येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे. तो पाप्यांना तारावयास, हरवण्याला शोधावयास आलेला आहे. तो सेवा करून घ्यावयास नाही, तो सेवा करावयास आलेला आहे. तो बहुतांच्या खंडणीस तो आपला जीव द्यावयास आलेला येशू देवाचा पुत्र आहे. त्याचं रक्त पापांची क्षमा करतं, त्याची कृपा तारण देते. आणि म्हणून हा परमेश्वर 2000 वर्षापूर्वी परमेश्वराने यशाला हे कळवलं होतं की यशाला हे सांग की परमेश्वर म्हणतो, हे याकोबा मी तुझा उत्पन्न करता, हे इस्रायला मी तुझा निर्माण करता परमेश्वर आहे. भिवू नकोस, कारण मी तुला सोडवलं आहे. येशू ख्रिस्त सोडवण्यासाठी आला. आणि म्हणून आम्हाला पाहायला मिळतं येशू ख्रिस्ताचा जन्म होण्याअगोदर परमेश्वरानं, माझ्या प्रियानो, यशाया 61 मध्ये लिहून ठेवलं होतं देवाचे अभिवचन की यशाया 61:1 पासून, प्रभू परमेश्वराचा आत्मा मजवर आला आहे, कारण दिना शुभवर्त सांगण्यास परमेश्वराने मला अभिषेक केला आहे. भग्न हृदयजनास पट्टी बांधावी, धरून नेलेल्यांची मुक्तता व बंदीवानास बंधविमोचन करावे, परमेश्वराच्या प्रसादाचे वर्ष, आमच्या देवाचा सूड घेण्याचा दिवस विदित करावा, सर्व शोकग्रस्तांचे सांत्वन करावे, सियोनातील शोकग्रस्तात राखेच्या ऐवजी शिरोभूषण घालावे, त्या शोकाच्या ऐवजी हर्षरूप तेल द्यावे, खिन्न आत्म्याच्या ऐवजी प्रशंसारूप वस्त्र द्यावे. ते अर्थात अशासाठी की परमेश्वराच्या गौरवात त्यास धार्मिकतेचे वृक्ष, परमेश्वर रावलेले रोप म्हणता यावे, म्हणून त्याने मला पाठवले आहे. प्रेज द लॉर्ड. परमेश्वरानं येशयाच्या द्वारे ही भविष्यवाणी 2000 वर्षापूर्वी जुन्या काळात यशाया 61 मध्ये ती केली. आणि ज्यावेळेला येशू ख्रिस्ताचा जन्म झाला आणि बायबल सांगतो येशू मंदिरात गेल्यानंतर त्याला प्रियानो जेव्हा तो ग्रंथ वाचायला दिला तेव्हा लूक 4 मध्ये लिहिलेला आहे 14 पासून, नंतर येशू आत्म्याच्या सामर्थ्याने गालिलात माघारी आला व त्याची कृती चहूकडल्या सर्व प्रांतात पसरली. तो त्यांच्या सभासदांना शिक्षण देत असता सर्वांनी त्याचा महिमा वर्णिला. मग ज्या नाजरेतात तो लहानाचा मोठा झाला तेथे तो आला आणि आपल्या परिपाठाप्रमाणे शब्बात दिवशी सभासदांना जाऊन वाचाव्यास उभा राहिला. तेव्हा यशाया संदेशाचे पुस्तक त्याला देण्यात आले. ते पुस्तक उघडून जे स्थळ काढले त्यात असे लिहिले होते, प्रभूचा आत्मा मजवर आला आहे, कारण दिनास सुवार्ता सांगण्यास त्याने मला अभिषेक केला आहे, धरून नेलेल्यांची सुटका, आंधळ्यास दृष्टी ही विदित करावयास, ठेचलेल्यास मोकळे करावयास,
परमेश्वराच्या प्रसादाचे वर्ष विदित करण्यास त्याने मला पाठवले आहे. मग पुस्तक गुंडाळून व ते सेवकास परत देऊन तो खाली बसला आणि सभास्थानातील सर्व लोकांची दृष्टी त्याचकडे लागली. मग तो त्यास म्हणू लागला की हा शास्त्रलेख आज तुम्ही ऐकत असता पूर्ण झाला आहे. प्रेज द लॉर्ड. पहा, येशू ख्रिस्तानं संदेशाचं ते पुस्तक यशाचं वाचलं आणि लोकांना वाचून दाखवलं की प्रभूचा आत्मा मजवर आला आहे. कशासाठी? दिनास शुभवर्त सांगण्यास, अंधयास दृष्टी देण्यास, धरून नेलेल्यांची सुटका करण्यास, परमेश्वराच्या प्रसादाचं वर्ष विदित करण्यास. पण येशू ख्रिस्तानं स्वतःचं पाचारण ओळखलं आणि हे शास्त्रलेख वाचताना तो पूर्ण झाला आहे असं तो म्हटला. माझ्या प्रियानो, परमेश्वरानं यशाच्याद्वारे जी भविष्यवाणी जगाला कळवली, येशू ख्रिस्ताच्याद्वारे या जगात ती पूर्ण झाली. आज तो प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या वचनाच्याद्वारे, त्याच्या कृपेच्याद्वारे तुमच्या जीवनात कार्य करण्यास तयार आहे. तो तुमचे आत्मिक डोळे उघडण्यास, तो तुम्हाला शारीरिक स्वास्थ्य देण्यास, तो तुम्हाला शांती देण्यास, तो तुम्हाला तारण देण्यास, तुम्हाला ज्या बाबतीमध्ये सैतानानं बांधलेला आहे, आजारामध्ये, व्यसनामध्ये, गरिबीमध्ये, शापामध्ये, त्यातून सोडवण्यास तो तयार आहे. कारण त्यानं अभिवचन दिलेलं आहे. तो म्हणतो मी तुला सोडविला आहे. येशू ख्रिस्ताच्याद्वारे प्रियानो आमची मुक्तता आहे. ज्या मनुष्याला साखदंडाने बांधून कब्रस्तानात ठेवत होते, कुणाच्याने बांधून तो राहत नसे, तो सैतान त्याला कब्रामध्ये नेऊन तो अंग ठेचून घेत असे. इतकी वाईट परिस्थिती त्या मनुष्याची होत. पण येशू जेव्हा त्या बोटीतून खाली उतरला, जमिनीवर पाय ठेवला, तेव्हाच त्याच्या उपस्थितीनं तो कब्रस्तानातला साहित्य मनुष्य देखील त्याच्याकडे पळत आला आणि तो ओरडू लागला. त्याने येशूला ओळखलं आणि तो म्हणतो, हे दाविदाच्या पुत्रा, तुझा माझा काय संबंध? तू जर मला सोडवायस आलेला आहेस तर मला डुकरात जाऊ द्या. येशूने शब्द बोलला आणि त्या मनुष्यामध्ये ते 2000 सैतान होती ती निघून गेलीत आणि तो वस्त्र पांघरलेला तो प्रभूच्या चरणाजवळ बसलेला असा लोकांच्या दृष्टीस पडला. कारण येशू जेव्हा आपल्या जीवनामध्ये येतो, जेव्हा देवाचा शब्द आमच्याकडे येतो, देवाचा पवित्र आत्मा आमच्यावर येतो, तेव्हा ज्या गोष्टींना मला बांधलेला आहे, कठीण संशयाचं मन, द्विधा मनस्थिती, गर्व, येशूच्या नावामध्ये ते सुटल्या जातात. माझ्या प्रियानो, आणि मनुष्य नम्र होतो. आज तुम्हाला कोणत्या गोष्टीनं बांध दिलाय? परमेश्वर म्हणतो मी तुला सोडवलेलं आहे. येशू ख्रिस्ताने त्याला सोडवलं, सैतानाच्या बंधनातून सोडवलं. माझ्या प्रियानो, ज्या पापी स्त्री पापामध्ये बांधलेल्या होत्या, शमरोनी स्त्री, व्यभिचारी स्त्री, रक्तस्रावी स्त्री, ते येशूच्या चरणाजवळ आलेत, पश्चाताप केला आणि येशूने त्यांना पापांची क्षमा केली. येशू म्हणाला शांतीने जा, यापुढे पाप करू नका. येशू ख्रिस्त सोडवणारा देव आहे. आणि प्रियानो, बायबल सांगतं, तो म्हणतो मी तुला तुझ्या नावाने हाक मारलेली. देव फक्त आम्हाला सोडवून गप्प राहत नाही, तो त्याचं नाव आम्हाला देतो. परमेश्वर जेव्हा अब्रामला हाक मारली, अब्राम हा प्रियानो कसा होता? अब्राम त्याच्या पत्नीला म्हणजे त्या उभयतांना मूलबाळ नव्हतं, वांस पण होतं. जेव्हा परमेश्वराने त्यांना त्या खारट प्रदेशातून बाहेर सोडवलं, बोलावलं, तेव्हा अब्रामाने देवावर विश्वास ठेवला. हे त्याला नीतिमत्वाचं गणलं गेलं. अब्रामाने देवाचा शब्द मांडला आणि शास्त्र सांगतं परमेश्वराने अब्रामाला अब्राम हे नाव दिलं. आपला श्वास त्यात फुकला. अब्रामचा तो अब्राम झाला, शाऊलाचा तो पाऊल झाला. परमेश्वर जेव्हा आम्हाला सोडवतो तेव्हा तो आम्हाला त्याचा आत्मा घालतो आमच्यामध्ये, त्याचं नाव तो आम्हाला देतो, त्याचं जीवन आमच्यामध्ये येतं आणि जगासाठी आम्ही बदललेले, आत्मा पावलेले असे लोक बनतो. आणि लोक आम्हाला मग ओळखू लागतात. ते विश्वासणारे लोक आहेत, ते प्रार्थना करणारे लोक आहेत, ते येशूचे लोक आहेत. आज तुम्ही कसे चालत आहात? तो परमेश्वर तुम्हाला म्हणत आहे मी तुला सोडवलं आहे, मी तुझ्या नावानिशी तुला हाक मारली आहे. म्हणून योहान 10 मध्ये येशू म्हणतो माझी मेंढरं माझी वाणी ऐकतात, ती परक्यांच्या मागं जाणार नाहीत. मी ज्याला त्याला ज्या त्याच्या नावानिशी ओळखतो, मी त्यांच्या पुढे चालतो, ती माझ्या मागून चालतील. आज परमेश्वर तुम्हाला म्हणत आहे मी तुला नावानिशी हाक मारलेली आहे. प्रियानो, तो प्रभू येशू ख्रिस्त आज मेंढपाळ बनून तुम्हाला मेंढर त्यानं केलेलं आहे. आमची जबाबदारी आहे की त्याचं वचन, त्याची वाणी ऐकून त्याच्या मागून जाणं,
त्याच्या कल्पात राहणं. आणि मग परिणाम काय होतो? तसा दावीद राजा म्हणतो, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही येऊन पडणार नाही. मित्रांनो, जेव्हा तुम्ही परमेश्वराची वाणी, देवाची आज्ञा, देवाची शब्द वचन ऐकून त्याच्या मागून चालता, तेव्हा तुम्ही परमेश्वराचं मेंढरू होता. परमेश्वर आपल्या कल्पात विश्वासणाऱ्यामध्ये, पवित्र लोकांमध्ये, मंडळीमध्ये तुम्हाला ठेवतो. आणि मग तो मेंढपाळ आम्हाला कुठं नेतो? हिरव्यागार कुरणामध्ये, संत पाण्याजवळ नेतो. तो तुमचा जीव ताजा तावाना करतो. दावीद राजा म्हणतो, तो माझ्या शत्रूंच्या देखड देखील मज पुढे ताट वाढतो. तो माझ्या डोक्याला तेलाचा अभ्यंग करतो. मृत्यूच्या आईच्या दरी तुम्ही जात असलो तरी अरिष्टास भिणार नाही, कारण तू मजबूर आहेस. तुझ्या आकडी तुझी काठी मला धीर देतात. परमेश्वरने यशाच्या पुस्तकात 43व्या अध्यायामध्ये आम्हाला अभिवचन दिलं आहे. परमेश्वर म्हणतो, हे याकोबा मी तुझा उत्पन्न करताय, हे इस्रायला मी तुझा निर्माण करताय. तू भिवू नकोस, मी तुला सोडवलं आहे, मी तुला तुझ्या नावाने हाक मारली आहे, तू माझा आहेस. आजचा हा संदेश तुम्हाकडे आलेला आहे. परमेश्वर पुन्हा एक वेळा तो तुम्हाला आठवण करून देत आहे की मी तुला सोडवलेलं आहे, मी तुला नावानिशी हाक मारलेली आहे, तू माझा आहेस. परंतु आम्ही ज्या परमेश्वराने आम्हाला सोडवलं त्याची वाणी ऐकून त्याच्या मागून जात आहोत काय? ज्यानं आम्हाला आपलं नाव दिलं त्या पित्याचं नाव आम्ही घेऊन चालत आहोत काय? ज्यानं आम्हाला आपलं म्हटलेलं आहे त्या देवाला, त्या पित्याला, परमेश्वरला आपला परमेश्वर, माझा पिता, माझा देव म्हणून आम्ही प्रार्थना करून, भक्ती करून त्याच्या शब्दादिनी राहत आहोत काय? फार महत्त्वाचं आहे. कारण परमेश्वर म्हणतो त्याचा परिणाम काय होईल? मग तू नद्यातून जाशील, नद्या तुला बुडवायच्या नाहीत, कारण मी तुझ्याबरोबर असेल. नद्यातून जाशील, त्या तुला बुडवायच्या नाहीत. अग्नीतून जाशील, तेव्हा तू भाजावायचं नाही, ज्वाला तुला पोळावायचं नाही, कारण मी परमेश्वर तुझा देव आहे. मी इस्रायलाचा पवित्र प्रभू तुझा त्राता आहे. हा प्रियानो, जेव्हा परमेश्वरानं आम्हाला सोडवतो, आपलं बनवतो, आपलं नाव देतो आणि परमेश्वर म्हणतो तू माझा आहेस, मग आम्हाला काय फायदा होतो? परमेश्वर प्रत्येक संकटाच्या वेळेला, प्रत्येक समस्या, आजारपणा वेळे तो आमच्यावर राहतो. तो म्हणतो नद्या तुला बुडवणार नाही, अग्नी तुला पळवणार नाही. शद्रक, मेशक, अबेदनगो यांना अग्नीत टाकलं, परंतु त्यांच्या एक केस देखील किंवा पायाचा मोजा देखील पेटला नाही, कारण परमेश्वर त्यांच्यावर होता. दानिएलाला सिंहाच्या गुहेत टाकलं, पण परमेश्वर सिंहाची तोंड बंद केली. आज कोणत्या गोष्टी तुम्हाला गिळंकृत करण्यासाठी, कोणत्या गोष्टी तुम्हाला भाजत आहेत, त्रास देत आहेत, काळजी करू नका. परमेश्वर म्हणतो भिवू नकोस, मी तुला सोडवलंय, मी तुला नावानिशी हाक मारले, तू माझा आहेस. पुढे तो म्हणतो 4व्या वचनात 43:4, तू माझ्या दृष्टीने अमोल आहेस, तू मोठ्या योग्यतेचा आहेस, मी तुझं प्रेम करतो म्हणून तुझबद्दल, तुझ्या जीवाबद्दल मनुष्य राष्ट्र मी देईल. हे जग तुम्हाला काय म्हणतं? तुमची निंदा करत आहे, तुमचा छळ करत आहे, तुम्हाला हिनवत आहे, तुम्हाला पाडण्याचा प्रयत्न करत आहे. निराश होऊ नका. युद्ध तुमचं नाही, देवाचं आहे. तुम्ही त्यांच्या विरुद्ध लढू नका. तुम्ही निंदेबद्दल निंदा करू नका. तुम्ही वाईटाबद्दल वाईट वागू नका. परमेश्वर तुमच्या बाजूने लढेल, कारण परमेश्वर म्हणतो तू मोठ्या योग्यतेचा आहेस, तू माझ्या दृष्टीनं अमोल आहेस, मी तुझ्यावर प्रेम करतो. जर परमेश्वर आम्हाला म्हणत आहे की तू मोठ्या योग्यतेचा आहेस, तर परमेश्वर आमची योग्यता आम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. परमेश्वर आम्हाला योग्य वेळ उंच केल्याशिवाय राहणार नाही. माझ्या जीवनामध्ये मी देवावर प्रेम करू लागलो, देवानं माझ्यावर प्रेम केलं. परमेश्वराला मी माझ्या जीवनात योग्य स्थान दिलं, देवानं आज मला योग्य स्थळ आणि ठिकाणी योग्य स्थानामध्ये ठेवलेलं आहे. परमेश्वर खूप चांगला आहे. म्हणून दावीद राजा म्हणतो परमेश्वर किती चांगला याचा अनुभव घेऊन पहा. जो त्याचवर भाव ठेवतो तो धन्य आहे. होय प्रियानो, आज तो परमेश्वर या संदेशाच्याद्वारे तुम्हाशी बोललेला आहे की तू माझा आहेस, मी तुला नावानिशी हाक मारली आहे, तू मोठ्या योग्यतेचा आहेस, तू अमोल आहेस, मी तुला सोडवलेला आहे. प्रियानो, परमेश्वरानं आम्हाला सोडवून, परमेश्वरानं आम्हाला प्रियानो सांभाळलेलं आहे, सुरक्षित ठेवलेलं आहे. आणि म्हणून ज्या परमेश्वरानं ज्या परिस्थितीतून बाहेर काढलं, ज्या आजारातून, ज्या व्यसनातून, ज्या पापातून, तिकडे पुन्हा जाऊ नका. काही गोष्टी अजून तुम्ही सोडल्या नसतील तर परमेश्वर तुम्हाला आज या वचनाद्वारे सांगत आहे, देहाला उपद्रव करणाऱ्या, मनाला
प्रियानो, दूषित करणाऱ्या गोष्टीपासून सांभाळ. तुझा देह उपद्रवापासून राख. प्रियानो, कोणत्या गोष्टी आहेत की तुमच्या मनाला विटाळत आहेत आणि देहाला उपद्रव देत आहेत? आज पश्चाताप करा. तो परमेश्वर पुन्हा एकवा तुम्हाला आज बोलावत आहे. पुन्हा एकवा परमेश्वराचं वचन आज तुम्हाकडे आलेलं आहे. परमेश्वर म्हणत आहे, हे याकोबा, तुझा निर्माण करता मी परमेश्वर आहे. हे इस्रायला, मी तुझा उत्पन्न करता आहे. मी तुला सोडवलेला आहे. मी तुला नावानिशी हाक मारलेले आहे. तू माझा आहेस. मी तुझ्यावर प्रेम करतो. तू मोठ्या योग्यतेचा आहेस. तू अमोल आहेस. माझ्या बंधू, माझ्या बहिणी, हे जग कदाचित तुमच्यावर प्रेम करत नसेल. या जगानं तुम्हाला सोडलं असेल. या जगातल्या लोकांनी तुमचा त्याग केला असेल. अनेक लाभाच्या गोष्टी तुम्हाला सोडून गेल्या असतील. पण परमेश्वर पुन्हा एकदा तुम्हाला आपलं करून आपले आशीर्वाद, आपलं आयुष्य, आपली शांती, आपला आनंद आणि आपलं आरोग्य देण्यास तयार आहे. जेव्हा परमेश्वर आपला शिक्का मारतो, आपलं मूल बनवतो, तेव्हा परमेश्वर तुम्हाला सुरक्षित ठेवतो. म्हणून तो म्हणतो, तू नद्यातून जाशील, नद्या तुला बुडवणार नाही. अग्नीतून चालशील, अग्नी तुला पोहणार नाही. प्रियजन हो, पुन्हा एकदा त्या परमेश्वराला प्रार्थना करा. त्याला म्हणा, हे परमेश्वरा, तू माझा देव आहेस. हे परमेश्वर, तू मला सोडवलेला आहेस. येशू, तू मला सांभाळलेला आहेस. तू मला सुरक्षित ठेवलेला आहेस. येशू, तू मला पापांची क्षमा केली आहेस. तू मला जीवन दिलेला, तारण दिलेला देव आहेस. त्याला म्हणा, कबूल करा, प्रार्थना करा, येशू, मी तुझ्यावर प्रेम करतो. येशू, मी तुला सोडणार नाही. मी परमेश्वर तुझी वाणी ऐकून तुझ्या मागून जाईल. तेव्हा परमेश्वर आणि तुमचं नातं, ख्रिस्ताचं आणि तुमचं नातं घट्ट होईल. आणि जसा मग पाऊल म्हणतो, देवाच्या प्रीतीपासून मला कोण विभक्त करील? देवाच्या प्रीतीपासून मला कोण विभक्त करील? छळ, उपासमार, नग्नता, संकटे? नाही, कोणती गोष्ट मला देवाच्या प्रीतीपासून विभक्त करणार नाही. देवबाप करो, ज्या परमेश्वराने येशू ख्रिस्ताच्याद्वारे तुमच्यावर प्रेम केलं, तुम्हाला अनेक जाचक, बाधक, मोहक गोष्टीतून सोडवलं, तो तुमचा येशू, तुमचा देव आहे. तो तुमचा प्रभू, तुमचा त्राता झालेला आहे. तो तुमचा परमेश्वर पिता झालेला आहे. त्याने तुमच्या डोळ्यांचे अश्रू पुसलेले आहेत. त्याने तुमच्या शरीरातून व्याधी काढून टाकलेले आहे. त्याने तुम्हाला व्यसनातून सोडवलेलं आहे, सैतानाच्या जकड्यातून सोडवलेलं आहे. आता तो येशू तुमचा प्रभू आहे, देव आहे. तो जातीचा, धर्माचा नाही, मानवाचा देव आहे. तो सृष्टीचा निर्माण करता, तो तुमचा निर्माण करता परमेश्वर आहे. त्याच्या ठाई राहा, तो तुम्हाला आशीर्वादित करेल. देवबाप हा सर्व संदेश तुमच्या जीवनासाठी आशीर्वादित करू. या आपण आपले नेत्र बंद करू आणि प्रार्थना करू. परमथोर परमेश्वरा, सृष्टी, मानव आणि आमच्या निर्माणकर्त्या पित्या, ख्रिस्त येशूच्या प्रिय पवित्र नामामध्ये मी प्रार्थना करतो परमेश्वरा, की यशया 43 प्रमाणे जे तुझं अभिवचन आलं की होय परमेश्वरा, तो सृष्टीचा उत्पन्न करता, मानवाचा निर्माण करता परमेश्वर आहेस. तो आम्हाला तुझ्या प्रतिरूपाचं आणि सदृश्य असं बनवलं आहेस. परमेश्वरा, प्रत्येक मनुष्य पापामध्ये पडला आणि पापाचं वेतन मरण या जगात आलं. आदामानं पाप केलं आणि तो लपलेला आहे. परंतु परमेश्वरा, पुन्हा एक वेळा जगावर तू प्रीती केलीस आणि तू आपला पुत्र येशू ख्रिस्त या जगासाठी अर्पण असा दिलास. कारण तुझ्या शास्त्रात लिहिलं आहे, देवाने जगावर प्रीती केली, एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो येशूवर, त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. हे दयाप्रभू येशू, तुझ्या नामावर विश्वास ठेवणारे, तुझ्या नामाचं भय बाळगणारे, तुझ्यावर प्रेम करणारे हे प्रियजन आहेत. आज हा संदेश ऐकून ज्या प्रियजनांनी पश्चाताप केलेला आहे आणि परमेश्वर हे ओळखलं आहे की तू त्यांना सोडवणारा देव आहेस, तू त्यांना सांभाळणारा, सुरक्षित ठेवणारा देव आहेस, मी प्रार्थना करतो, हे प्रभू येशू, प्रत्येक व्यक्तीला आणि कुटुंबाला सुरक्षित ठेव. जी त्यांच्यासाठी पाचारण आहे ते त्यांना समजू दे माझ्या प्रभू येशू. जी सेवा आहे तू त्यांना दे माझ्या दे बापा. ज्या गोष्टीतून तू त्यांना सोडवलं आहेस त्या गोष्टी पुन्हा त्यांच्याकडे वळू नयेत, तर परमेश्वरा, स्वर्गीय आशीर्वादानं त्यांची कोठारं समृद्ध करावीशी प्रार्थना करतो. तुझ्या कृपेनं जे तारण पावलेलं आहे हे तारण परमेश्वर देवा टिकून राहण्यास सहाय्य कर. ज्या आजारामध्ये आहे त्यांना येशू तुझ्या नावात आरोग्य मिळू दे.
जे भयामध्ये आहेत, येशूच्या नावात ते भय निघून जा या वेळेला. जी आर्थिक समस्या, कर्ज आहे, येशूच्या नावात ते नील होऊ दे. माझ्या येशू तू पुरवठा कर, माझ्या येशू सहाय्य कर. सर्व बाबतीमध्ये येशू यांचं हित होऊ दे. सर्व बाबतीमध्ये परमेश्वरा तू त्यांना सर्व बाबतीमध्ये त्यांना सुरक्षित ठेवायची प्रार्थना करतो. कारण बापा येशू हे तुझे आहेत. या देशामध्ये तुझी शांती असू दे, या राज्यामध्ये तुझी शांती असू दे. या देशाच्या सीमेवर काम करणारे सैनिक असतील, वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करणारे वैद्यकीय अधिकारी असतील, या देशाचे पंतप्रधान, मुख्यमंत्री, या देशाचं सर्व मंत्रिमंडळ तू आशीर्वादित कर. शेतकरी, कामगार वर्ग यांना आशीर्वादित कर माझ्या देवा. प्रभू तुझी शांती प्रत्येक सेवकाबरोबर असू दे. ज्यांनी आज हा संदेश ऐकला त्यांना प्रभू येशू तुझ्या आशीर्वादानं तू भर आणि तुझं गौरव होऊ दे. येशूच्या नावाने मागतो. आमेन, आमेन. देवबाप तुम्हाला आशीर्वादित करू. प्रेज द लॉर्ड.